आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांचं दुःखद निधनाची बातमी ऐकली आणि व्यक्तिशही मला त्याचा धक्का बसला आणि या निमित्तानं त्यांच्या नेतृत्वाखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक आठवणी त्या निमित्तानं समोर उभ्या राहिल्यात. कुशल प्रशासक, एक अनुभवी संपन्न नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं होतं. सध्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कामातून एक वेगळी छाप निर्माण केली होती. अनेक वर्ष या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या राज्यकर्त्यांना जे सुचलं नाही ते काम स्वर्गीय मनोहर जोशींनी करून दाखवलं आणि ते म्हणजे कृष्णा खोऱ्याची स्थापना. मी त्यांच्याबरोबर 2-3 वेळा कृष्णा खोऱ्याच्या सुरुवातीला धरणांचं काम सुरू होण्यापूर्वी दौरा केला. खरं म्हणजे सिंचनाचा काही त्यांना अनुभव नव्हता, पण तरी त्या कृष्णा खोऱ्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन धरणांची कशी रचना होणार आहे, कसं काम होणार आहे, पुनर्वसन कसं होणार आहे, कारण राज्यातला तो पहिला प्रयोग होता. आणि आज कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून जी संपन्नता आलेली आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्याचं श्रेय मनोहर जोशींना दिलं पाहिजे. आणि ते मला म्हणताना कुठल्याच प्रकारचं संकोच नाही आहे. ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र मी केला. जवळजवळ 46 देश त्याच्यात सहभागी झाले होते. होणार कसा होणार त्यावेळी त्यांनी जे पाठबळ दिलं मला, म्हणून तो कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला. एक पितृतुल्य आणि कर्तृत्व संपन्न नेतृत्व आज हरपलेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कसं आहे, महापौर ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो सगळ्यांच्या स्मरणात राहणारा अशा प्रकारचा प्रवास राहिला. मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना जवळून अनुभवलं. मी एक उत्तम प्रशासकही होते ते आणि प्रचंड अभ्यास. लोकसभेच्या त्यांनी जी लिहिलेली डायरी आहे ती पुष्कळ गाजली. मला वाटतं सुशील, मी म्हटल्याप्रमाणे अनुभव संपन्न, त्याचप्रमाणे निष्कलंक अशा प्रकारचं नेतृत्व होतं. अत्यंत सुरुवातीपासून बाळासाहेबांनी काम केलं. त्यांना दुर्दैवानं व्यासपीठावरून खाली देखील उतरावं लागलं. काही कटू आठवणी किंवा काय अनुभव देखील त्यांना या ठिकाणी मिळाले. नाही, त्यांनी सगळे मान अपमान जे होते ते त्यांनी आपल्या मनामध्ये त्यांनी सामावून घेतले. आज जी अवस्था शिवसेनेची झालेली आहे, कारण तिथे जनमानसामध्ये असणाऱ्या नेत्याला काहीच महत्त्व नाही आहे. कुठल्या प्रकारची त्यांना किंमत नाही आहे. सुपारी बहादारांनाच तिथं आता पक्षात संधी आहे. म्हणून जी अवस्था झालेली आहे शिवसेनेची त्याचं कारण ते आहे. ज्या लोकांनी हाडाची काढं केली, ज्यांच्या घामातून संघटना उभी राहिली, संघटना उभी करण्याचं काम झालं, आज तितकं कुठे आहेत. बऱ्याच त्यातली ज्यांच्यावर मला काम करण्याची संधी मिळाली, मग दत्त नरवडे आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष होते, किंवा मला वाटतं त्यावेळेचे विधान परिषदेत प्रमोद नवलकर होते, किंवा अनेक अशा लोकांच्या बरोबर संधी मिळाली. पण आज ती शिवसेना संपलेली आहे. शरद पवार गटाला हे चिन्ह मिळालेले आहे. खरं तर त्यांनी जे काही मागितले होते 3 त्याच्यापैकी कुठलंच न मिळता तुतारी हे चिन्ह त्यांना मिळालं. नाही, आता तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्याच्यात काय भाष्य करणार आपण. त्यांनी आता शेवटी चिन्ह देण्याचा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचा आहे. उद्यापासून पुन्हा एकदा मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं आहे. राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. खरं तर अधिवेशनामध्ये हा प्रश्न जवळपास सुटलेला होता, तरी देखील मनोज जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर. खरं इतका मोठा ऐतिहासिक निर्णय विधानसभेमध्ये एकमतानं आपण पारित केला आणि त्याच्यामध्ये समाज बांधवांची जी भावना होती की 10% आरक्षण आता मिळालेलं आहे
आता भविष्यात या वाटचालीमध्ये आणखीन मोठं आव्हान आपल्यासमोर सर्वोच्च न्यायालयातल्या त्या न्यायालयाच्या समोर आता आपल्याला निकाल मिळाला पाहिजे. आता ह्यामध्ये जो डाटा आपण गोळा केलेला आहे तो पूर्वी सॅम्पल सर्वे होता. आता तर आपण एवढा प्रचंड डाटा गोळा केलेला आहे की मला वाटतं त्या डाटामुळंच मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनं हे 10% आपल्याला आरक्षण देता आलं. मला वाटतं जरंगे पाटलांनी आता थोडा हट्ट सोडला पाहिजे. त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यापेक्षा आता समाज बांधवांना आरक्षण मिळालं ते कसं टिकेल या दृष्टीने आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांनी जे उद्यापासून आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्यांनी ती मला वाटतं मागे घेतली पाहिजे. कारण नसताना समाज बांधवांची मनं दुखवण्याचं काम त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. सर, आता तुमचा दौरा पूर्ण राजकीय आहे, ठिकठिकाणी तुम्ही बैठका घेणार आहात, काय तयारी आहे? आता ही 3 क्लस्टरची जबाबदारी माझ्यावर आहे. एक शिर्डी, नाशिक आणि दिंडोरी. त्यानिमित्तानं आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्यामुळे एस टी सेलचे आज दौऱ्यावर आहेत. आम्ही सगळ्या 3 मतदारसंघाचा दौरा करणार आहोत. आज वेगवेगळ्या संघटनेच्या स्तरावर जी मांडणी करण्यात आलेली आहे, बूथ प्रमुख आहेत, नंतर मंडल प्रमुख आहेत, वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख आहेत, तर त्या सगळ्यांची चर्चा होईल. मग आता काय त्यांची भावना आहे, काय त्यांच्या कोण सूचना येतील त्याचा विचार करू आपण. भाजपच्या शिंदे गटाकडे आहे, विद्यमान खासदार शिंदे गटाचे, पण ती जागेवर भाजप दावा करतात, स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. नाही, मागणी तर आहे, त्याच्यात काही मागणी करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे. शेवटी असं आहे की आज भारतीय जनता पक्षाची ताकद नाशिक शहरामध्ये, नाशिकच्या या परिसरामध्ये सगळ्यात जास्त आहे. परंतु शेवटी आता आपण महायुतीमध्ये काम करतो आहे आणि तो निर्णय पक्ष नेतृत्वानं आता तो घ्यायचा आहे. आम्ही त्यासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत. साहेब, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या एकमेकांसमोर बारामतीमध्ये उभ्या टाकणार हे चित्र बघायला मिळत आहे. एकूणच या संपूर्ण लढतीमध्ये काय तुम्हाला काय वाटतं, नेमकं कशा पद्धतीने आता ती लढत आता जे असं आहे की आता अजितदादांनी एक स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या भूमिकेला अनुसरून ती आता बारामती लोकसभा लढवणार आहे. आता शेवटी असं लोकशाही प्रक्रियेमध्ये घटना घडत राहतात. बघा भविष्यात काय होतं ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.